आज आपण 12वा अभंग सुरू करतो आहोत. 21 ऑगस्ट बुधवार. सर्वांना शुभेच्छा. आणि मी म्हणत होते की प्रत्येकच अभंग हा तितकाच मोलाचा आहे, हा श्रेष्ठ, तोच महत्त्वाचा, हा कमी असं काहीच नाही आहे. प्रत्येकातून ज्ञानदेवांना किंवा सगळ्याच संतांना जे सांगायचे ते म्हणजे नाम महात्म्य, की इतर गोष्टी या अवघड आहेत, सगळ्यात सोपं काय आहे? नाम. म्हणून आता इथे सुद्धा त्या 12व्या अभंगात काय म्हणतायत ज्ञानदेव? तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना, भावबळे आकळे एरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी, पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञानदेव आपल्या गुरूंना जसं महत्त्व देतात की गुरूंच्यामुळं मला हे सगळं घडलेलं आहे, तसं ज्ञानदेव समर्थ हे आपले गुरु आहेत. आपण त्यांना जाणलं पाहिजे, त्यांना अंतरंगातनं आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यांच्यामुळं आपण आज आहोत, आपल्याला ही दिशा, हा मार्ग मिळतो आहे. आता कशामुळं काय काय मिळतं ते इथे सांगितलं आहे बरं का आता या अभंगामध्ये, की तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी. म्हणजे अंतःकरणात जर भावच नसेल तर तुम्ही तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, नेमधर्म करा, कुठल्याही साधनाने भगवंताची प्राप्ती ही खरी सिद्धी आहे. आता आपल्याला अन्य सिद्धी माहिती आहेत, अष्टसिद्धी वगैरे, पण त्याच्यापेक्षा भगवंताची प्राप्ती ही सिद्धी व्हायला पाहिजे. आणि जर मनी नाही भाव देवा मला पाव, देव अशाने पावत नाही रे, गाणं तर आपल्याला माहितीच आहे. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव अशानी पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. घेतला रोकड व्यवहार, हे घेतलं ते दिलं, तसा हा व्यवहार नाही आहे. म्हणून पुढची ओळ माहिती आहे, वायाची उपाधी करिसी जना. आणि अरे जना म्हणजे हे माणसा किंवा हे लोक हो, तुमचे हे सगळे व्यर्थ आहेत ना, ही जी उपाधी आहे, हे सगळे प्रयत्न आहेत, हे सगळे व्यर्थ आहेत. कारण का? भावबळे आकळे एरविना कळे. मगापासून ते सांगतायत की भावबळानं हा भगवंत आपल्याला आकळे म्हणजे दिसू लागतो, समजू लागतो, कळू लागतो. एरवी ना कळे, एरवी म्हणजे अन्य कशामुळेही तो कळत नाही, अन्य कुठल्याही उपायाने कळत नाही. मग तुम्ही तीर्थाला जा, व्रताला जा, जी सगळं सांगितले या कशानेही तो कळत नाही. म्हणून पुढं म्हणले करतळी आवळे तैसा हरी. आपल्या हातामध्ये जर आपण आवळा घेतला करतळी, तर तो जसा आपल्याला स्पष्ट दिसतो तसा भावबळाने भगवंत स्पष्ट दिसतो. दूर ठेवलेली एखादी वस्तू आपल्याला एवढी स्पष्ट दिसत नाही. आता दुसरं एक उदाहरण देत आहेत, पारियाचा रवा घेता भूमीवरी. पारिया म्हणजे पारा, पाऱ्याचा रवा म्हणजे रव्या एवढा कण. पाऱ्याचा कण जर उचलून घ्यायचा प्रयत्न केला भूमीवरचा, तर आपल्याला घेता येईल का हो? अगदी कण अधिक तो पारा असा द्रवरूप असतो आणि तो घेणं अवघड आहे. यत्न परोपरी साधन तैसे. आणि त्याचप्रमाणे इतर सगळी साधनं, त्यांचे आपण कितीही प्रयत्न केले, शुद्ध भावाशिवाय सगळे जरी प्रयत्न केले, तर आपल्याला भगवंताचं आकलन होणार नाही किंवा भगवंत आपल्या हाती येणार नाही, आपल्या अंतःकरणात दिसणार नाही. आहे तो दिसायला पाहिजे, पण त्याच्यासाठी भाव पाहिजे. यत्न परोपरी साधन तैसे, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. अहो हे निवृत्ती कसे आहेत? निर्गुण आहेत, म्हणजेच ते साक्षात परब्रह्मच आहेत. माया गुण रहित आहेत, म्हणजेच निर्गुण आहेत. आणि दिधले संपूर्ण माझे हाती. आणि जे संपूर्ण रहस्य आहे ज्ञानाचं, जे संपूर्ण रहस्य आहे निर्गुण ज्ञानाचं, ब्रह्मज्ञानाचं, परमात्म्याचं, ते रहस्य माझ्या हातामध्ये ठेवलेलं आहे. त्यामुळं मला भगवत स्वरूपाचं आकलन झालं.
आता प्रत्येकावर आपण किती जेवढं बोलू तेवढं कमीच आहे की तीर्थयात्रा करणं, अनेक प्रकारची व्रतं करणं, उपवास करणं, प्रातस्नान करणं, विशिष्ट वस्तू खाणं, जे नेम करतात आम्ही हेच खाणार, आम्ही बाकीचं काही खाणार नाही, असे नियम जरी केले ईश्वराच्या साधनासाठी, तरीसुद्धा अंतःकरणात जोपर्यंत भगवंताबद्दल निस्सीम प्रेम, निस्सीम भाव नाही, तोपर्यंत हा भगवंत आपल्याला सापडणार नाही, भेटणार नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा तूच चुकलाशी, असं झालेलं आहे. आणि म्हणून ज्ञानदेव आपल्याला, ज्ञानराज भावभक्तीचं महात्म्य या अभंगात पुन्हा पुन्हा सांगतायत, पुन्हा स्पष्टपणे सांगतायत आणि स्वानुभवानं सांगतायत की श्रीहरी प्राप्त व्हावा म्हणून काय, लोक दान करतात, तीर्थयात्रा करतात, व्रतवैकल्य करतात, उपवास करतात, कितीतरी नेम धरतात, असं बरंचसं काही करतात. पण या सगळ्या गोष्टी करताना मनाची प्रवृत्ती मात्र बहिर्मुखच असते. भेद दिसतो सगळा, त्यांनी हे केलं, मी ते केलं. आता बघा, हरताळका येईल, हरताळकेला सगळ्या बायका एकत्रित येऊन पूजा करतात आणि मग त्यांच्यात पुन्हा तिथं चर्चा, अगो तुला गंध नाही आणता आलं, तू पंचामृत नाही आणलं. हा जो भेद आहे सगळ्यांचं मिळून परमेश्वराला पोहोचणार आहे, पण हे आपल्याला अजून कळत नाही. त्यामुळं ही भेददर्शी भाव, सगळी जी बहिर्मुख दृष्टी आहे ती आपल्याला खटाटोप केले तरी तिच्यामुळं भगवत प्राप्तीचा अनुभव येत नाही. पण चित्त जर अंतर्मुख केलं, आणि म्हणून शंकराचार्यांनी सांगितले तशी मानसपूजा केली की रत्नई कल्पितमासनम हिमजलई स्नानंच दिव्यांबरम, हे जे सगळं माहिती आहे तुम्हाला, की सगळं कल्पनेनं करायचं की रत्नाचं आसन घातलंय, स्नान घालतोय, पंचामृत आहे, सगळं आहे, ही फुलं वाहतोय, फळं वाहतोय. मनातून अंतःकरणापासून जर त्याला ते आपण पोचवलं, दिलं, तर ते त्याला पोचणार आहे. आणि म्हणून आपल्याजवळ फक्त उत्कट निर्व्याज भावभक्ती पाहिजे. म्हणून सहज भावभक्ती म्हणलं की मला एक गीताची ओळ आठवली, भावभक्तीने पूजिते विश्वनाथा. भावभक्तीनं पूजा, बास. भावा वाचून नुसती भक्ती किंवा ही सगळी वरची साधनं ही अपूर्ण आहेत. आणि म्हणून म्हणतात वायाची उपाधी करीती जना. हे लोक काय करतायत, भगवंताची प्राप्ती होण्यासाठी ही जी सगळी खटपट करतायत ना, ही वायाची उपाधी म्हणले. जे आवश्यक आहे ते करायला पाहिजे. वृथा अभिमान आहे हा. उपाधी म्हणजे काल परवाही पाहिलं आपण की अहंकार हे भूत आहे, तसं वृथा अभिमानाला वायाची उपाधी म्हटले. आणि सार भाग काय, जोवर अहंकार आहे तोपर्यंत आपल्याला परमात्मा प्राप्त होणार नाही. म्हणून मनामध्ये काय पाहिजे, शुद्ध भाव. भावबळे आकळे एरविना कळे, किती वेळा तेच सांगतायत. आणि म्हणून अर्जुनाला सुद्धा भगवंत म्हणतायत, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. तर नामभक्ती ही परिपक्व झाल्याची खूण म्हणजे श्रीहरीचा सगुण साक्षात्कार होऊन भक्त आणि भगवंत यांची ऐक्यता होणं. भावैक्यता आणि तत्वैक्यता दोन्ही एकता या व्हायला पाहिजेत. म्हणजे परमात्म्याचा सगुण साक्षात्कार व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, नाही का. जणू काही ही गुरुकिल्ली आपल्याला ज्ञानेश्वर आपल्याला देत आहेत. भावबळे आकळे एरविना कळे, किती वेळा सांगतायत बघा ते, की भावाला बळ असतं. आता कालच राखी पौर्णिमा झाली परवा, आणि म्हणून भावाला म्हणजे तो भाऊ, तो सुद्धा बघा तिथे सुद्धा भावभक्ती, भावाची भक्तीच करतो आपण, तर भावाला बळ असतं असं म्हटलं जाते. म्हणून नाथ महाराज सुद्धा आपल्या एका अभंगात म्हणतात, स्वात्मसुख या ग्रंथात म्हणतात, भावार्थात निजस्वार्थ, भावार्थ असेल तर कृतार्थता, भावार्थ असेल तरच परमार्थ. मग पाषाणात सुद्धा प्रत्यय येतो. भावानं भ्रांती मिटते, फिटते आणि सगळे विकल्प नाहीसे होतात. भावानंच देव भेटतो. ज्या ठिकाणी भाव धरावा तेथेच. भाव असेल तर तीर्थार्ची सुफलता. तीर्थसुद्धा बघा, एवढंसं तीर्थ घेतलं तर कित्येक लोक मृतवत झालेले, जिवंत झालेले आहेत. आणि म्हणून वैकुंठीचा पाहुणा जर आपल्या घरी, श्रीहरी आपल्या घरी यायचा असेल तर हा भाव महत्त्वाचा आहे.
म्हणून भावाबळे भावबळे आकळे हे पुन्हा पुन्हा सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात, भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ. किंवा नाथन महाराज म्हणतात, भक्तीची या प्रेमप्रीती हृदयी कोंडला श्रीपती. तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्था प्रति बळ नचले. अशा किती हो. तुकोबांनी अजूनही म्हटलेलं आहे, भक्तीची या मापे मोजितो अनंता. इतराने तत्वता न मोजावे. दुसऱ्या कशाने मोजता येत नाही. आणि जनाबाई तर काय म्हणते, प्रेमे बांधोनी आदोर, नाही का. तर तिनं प्रेमाच्या दोरानं त्याला बांधून ठेवले. आणि भगवान अर्जुनाला म्हणतात, भक्त्यातून अशक्य भक्ताहम एकता ग्राह्या. मी एका भक्तीनं मी प्राप्त होणं हे शक्य आहे. आणि म्हणून तेही पुन्हा सांगतात, ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती. अहो तो हृदयामध्ये आहे. मग सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थंचान्तिके च तत्. म्हणजे तो सूक्ष्म असल्यामुळं समजता येत नाही आणि दूर असल्यामुळेही समजत नाही. म्हणजे आपली भावना महत्त्वाची आहे. आता पुढची ओळ आहे, करतळी आवळे जैसा हरी. आपल्या हातामध्ये जसा एखादा छोटासा आपण आवळा घेतला तर आपल्याला तो लगेच दिसतो. तसा हा भगवंत आपल्याच हृदयात आहे आणि आपल्याला तो सापडणं शक्य आहे. कारण भक्ताच्या सदैव मुठीत राहतो. करतळे आवळे हे म्हणण्याचं कारण काय आहे, की आपल्याला तळहातातील आवळा जसा मुठीत घट्ट धरता येतो तसा आपल्या मुठीतच हा भगवंत राहू शकतो. म्हणून म्हणलेलं आहे ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्यांनी सगळं पांडवांसाठीच केलं आहे. जास्तीत जास्त जे केले ते पांडवांसाठीच केलेलं आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे ना, भेटी लागे जीवा लागलीसे आस. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. किंवा गोपी काय म्हणायच्या, चंदनाची चोळी माझी सर्व अंग अंग झाळी. कान्हावन माळी केगी भेट भाका. म्हणजे चंदनाची चोळी घातली तरी अंग जाळते, पण कान्हा भेटला तर सगळं आपलं दुःख जे आहे ते दूर होते. आणि म्हणून भक्तिसूत्रात सुद्धा नारद सांगतात, तद्विस्मरणे परम व्याकुळता. अहो त्याचं जर विस्मरण झालं तर व्याकुळता जास्त होते. म्हणजे सत्संगतीचा महिमा काय असतो, भगवंताच्या भक्तीचा महिमा काय असतो, तर तो आपल्याला सगळीकडे गीतेच्या 9व्या अध्यायातही ते सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष फावो लागे तैसा आपैसयाची. तो प्रत्यक्ष आपल्याला भेटायला लागतो, प्राप्त होतो. आणि म्हणून साधवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम तुहम, भागवतकार सांगतात. आता 3रा चरण बघा, पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन जैसे. मगाशी म्हणलं तसं पाऱ्याचे कण असे जर सांडले गेले तर आपल्याला उचलणं शक्य होत नाही. त्याच्या अगदी कणाच्या बारीक बारीक गोळ्या असतात, पसरलेल्या असतात, दिसतात, पण उचलता येत नाही. तसंच पाऱ्याच्या कणासारखाच यज्ञ व्रत दान तप तीर्थ नेम या सगळ्या खटपटी लटपटींनी हरीला पकडता येत नाही. पण एका अकृत्रिम प्रेमभक्तीनंच श्रीहरीला पकडता येतं आपल्या. म्हणजे आपलं प्रेम महत्त्वाचं आहे, आपली भक्ती महत्त्वाची आहे. म्हणून रामकृष्ण परमहंस एका महाशयांना नेहमी सांगायचे की संसारात असतानासुद्धा भगवंताला एका हातानं धरून ठेवा आणि संसारातूनच फुरसत काढून मग दोन्ही हातांनी घट्ट विळखा मारा. किती छान सांगितली कल्पना. म्हणजे आपल्या करपाशात घट्ट धरा. जनाबाई का म्हणते, दरीला पंढरीचा चोर प्रेमे बांधोनिया दोर. प्रेमे बांधोनिया दोर. प्रेमे बांधोनिया दोर. धरीला पंढरीचा चोर. पुन्हा ती म्हणते, हृदयी बंदी खानी केला
विठ्ठल कोंडला. अहो हृदयामध्येच त्याला धरून ठेवलं, बंदीखान्यात ठेवलंय. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी आता तुला. आता मी तुला बाहेर सोडणारच रे, आता मी तुला आतच बांधून ठेवले. किती छान सांगितले बघा. आणि म्हणून यत्न परोपरी साधनच ऐसे. जेवढे तुम्ही प्रयत्न कराल, पण ह्या जर परमात्म्याला आत कोंडून ठेवलं, आत आपल्या साठवून ठेवलं, तर बाकी प्रयत्न करायची गरज नाही. एकदा तो सापडला की सापडला. आणि चौथी चरण महत्त्वाचं आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. निर्गुण म्हणजे गुणातीत, त्रिगुणाच्या पलीकडे जे आहे ते. आणि सगुण म्हणजे अनंत गुणसंपन्न. त्रिगुणांनी युक्त असा अर्थ घ्यायचा नाही, अनंत गुणांनी संपन्न. भगवंताच्या गुणांची यादी केली, रामाच्या गुणांची यादी केली, संपणार नाही. म्हणजे जो सगुण आहे तोच पुन्हा निर्गुण होतोय, निर्गुण आहे तोच आपल्यासाठी सगुण होतोय. आणि भक्तासाठी आणि भक्ताच्या प्रेमासाठी, भक्ताची या भावासाठी सोडिली मिलाज रे, सोडिली मिलाज रे. आता हा निर्गुण, निष्क्रिय, शांत असा परमात्मा वेदांतात सांगितलेला आहे. आणि ज्ञानेश्वर म्हणतात, तो गुण नव्हे काही, गुणातया संबंध नाही. म्हणजे निर्गुण परमात्मा स्वरूपाचा ज्यांना बोध झाला त्यांना निर्गुणच म्हटलं जातं. आणि सद्गुरू निवृत्तीनाथांना काय म्हणतात? निर्गुण निवृत्ती निर्गुण. म्हणजे तो पूर्ण वृत्तीरहित झालेला आहे, निर्गुण झालेला आहे. आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक, जे ज्ञाने केले टीक तयाची वरी. तर ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायात सुद्धा गुणातीताचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. की कोणताही विशिष्ट भाव नसणारा, गुण असून गुणातीत असणारा भगवंत गुणातीत असा निर्गुण असून समग्र गुणांचा आहे. नेहमी षड्गुणैश्वर्य संपन्न म्हटलं जातं त्याला. तर तिचे सामर्थ्य त्याच्याकडं आहे. असक्तम सर्व भृच्चैव निर्गुणम गुणभोक्तृच, भगवद्गीता सांगतेच आहे. आणि आपले श्री गुरु स्वतः निवृत्तीनाथ कसे आहेत? तर सगुण साकार परब्रह्मच आहेत. निवृत्तीजया नाव, निवृत्तीजया बरव, निवृत्तीजया राणीव निवृत्तीची. तर हे निवृत्तीनाथच सगळं काही आहेत आपलं. आणि अशी श्रेष्ठ भावना त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून मनुष्यासारिखा आवडे, परीन मनुष्यत्व तया न जडे. अहो तो मनुष्यासारखा असला तरी त्याच्या ठिकाणी मनुष्यत्व जडलेलं नाही. आणि एवढा मोठा लाभ केवळ सद्गुरूंच्यामुळंच झालेला आहे, माझ्या भक्तिप्रेमामुळंच झालेला आहे, असं ज्ञानदेव सांगतायत. आदर्श गुरुनिष्ठा, शालीनता, अहम ममत्व शून्यता या सगळ्या गोष्टी ह्या निवृत्तींच्या ठिकाणी प्रगटल्या आहेत. त्याच आपल्या गुरूंच्या ठिकाणी म्हणजे ज्ञानदेवांच्या ठिकाणी प्रगटलेल्या आहेत. कर्तृत्वाचं, दातृत्वाचं, जनप्रबोधनाचं सगळं यश त्यांनी आपल्या श्री गुरूंना दिलेलं आहे. खरं म्हणजे आता परवा मी वाचलं कुठंतरी की निवृत्तीनाथ जर त्यांचे गुरु होते तर त्यांनीच का नाही लिहिली हो ज्ञानेश्वरी? पण तसं नाही. त्यांनी या आपल्या लहान भावाला सगळं ज्ञान किंवा जी काय अनुग्रह दिला त्याच्यातून त्याच्या हातून मोठं कार्य व्हावं. आपल्याकडं कसं असतं, सगळं क्रेडिट मला मिळायला पाहिजे म्हणून मोठे असतील ते लहानाला दडपतात किंवा लहान म्हणतील तू काय केलं, मीच सगळं करतोय. तसं इथं नाही आहे. हा सुद्धा भाव आपल्या समजून घ्यायला पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथ सगळं श्रेय निवृत्तीनाथांना जरी ज्ञानदेव देत असले तरी ते काय म्हणतात, जे ज्ञानासीन चोजवे, ध्यानासी नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी. असं भाग्य केवळ गुरुकृपेनंच लाभतं, अशी ग्वाही खुद्द ज्ञानदेवांनी आपल्याला दिलेली आहे. केवढा गुरुमहिमा प्रत्येक ठिकाणी सांगतायत हो. म्हणून दिधले संपूर्ण माझ्या हाती. भगवंतांनी आपल्याला सगळं हातामध्ये दिलेलं आहे. त्याची आपण आठवण ठेवूया, त्याचं स्मरण करूया आणि म्हणूया, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता हाच हरी आपल्याला भागवतात पण भेटतोय आणि आपलं किती भाग्य आहे बघा. एकाच वेळेला दोन्हीचा आस्वाद घेण्याची
तुम्ही सगळ्यांनीच ती इच्छा व्यक्त केली. कारण काय, आपण विचारलं होतं काय सुरू करूया. दादांनी 3 ऑप्शन दिले होते, हरिपाठ, भागवत आणि अजून काहीतरी एक संस्कृत संभाषण किंवा बोलणं. पण 2ला जास्त प्राधान्य मिळालं आणि म्हणून भगवंताची इच्छा अशी होती की एकाच वेळेला तुम्ही दोन्हीकडून, दोन्ही बाजूनी, सगळीकडून मला समजून घ्या. आपण भगवंताजवळ भाव ठेवूया. आज आता आपण पूतनेचा उद्धार पाहणार आहोत. कालपर्यंत आपल्याला भगवंताचा आविर्भाव झालेला आहे. या जगतामध्ये त्यांनी देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला, यशोदेकडं नेऊन ठेवलेला आहे. आणि आता सगळा जो त्याचा बालपणाचा काळ सुखाचा तो सगळा यशोदा मैयाला अनुभवायला मिळते. देवकी आणि वसुदेव मात्र तसे वंचित राहिलेले आहेत, पण ते गुणातीत झालेले आहेत. त्यांनी स्वतःला या पाशामध्ये तसं गुंतून ठेवलेलं नाही. आपलं मूल सहजासहजी असं पुढं कोणाकडं तरी वाढतंय याच्यात आनंद मानणारे वसुदेव फक्त त्याला सांगतात की तू थोडा लवकर परत जा बरं का. कारण का की तिकडे आता असे बरेच खळबळी होत आहेत, कोण येत आहेत आणि गोकुळामध्ये जरा सांभाळून राहा. त्या दोन्ही मुलांकडे किंवा सगळ्यांचीच काळजी घ्या. सूतो वाचे ज्याला म्हणतात ना, म्हणजे सूत म्हणजे एवढासा धागा किंवा आपल्या भागवतातला सूत काही घ्या. त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यामागे काहीतरी तथ्य होतं बघा. आणि म्हणून आपल्याला आता हा पूतनेचा जो प्रसंग आहे त्याच्यावरून लक्षात येईल की अजून वसुदेव परत येत आहेत. तत्पूर्वीच काय काय घडलंय बघा. नंद पथिवच्च शौरेर नमृषेती विचिंतयन हरिं जगाम शरणम उत्पातागमचंकितः. शुक महाराज सांगतायत की नंद मथुरेहून निघाले तेव्हा वाटेत असे विचार करत होते की वसुदेवांचं म्हणणं खोटं असणार नाही आहे. म्हणून संकट येईल या भीतीनं ते मनोमन भगवंताला शरण गेले. कुणी जरी आपल्याला सांगितलं असेल ना असा धागा काही, तर त्याच्यावर तर विश्वास ठेवला पाहिजे आणि अशा वेळेला आपण भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. आता बघा, बोला फुलाला गाठ पडली म्हणतात तसं कधी कधी असं कोणतरी म्हणतं काळजी घ्या बरं का, आणि बरोबर काहीतरी घटना घडते. म्हणजे आपल्याला तो धोक्याचा इशारा मिळालेला असतो. तसं आता वसुदेवांनी नंदराजाला धोक्याचा इशारा दिलेला आहे आणि त्याचं चिंतन करत, पण ते आठवत भगवंताचं चिंतन करत आलेले आहेत. नंद निघालेले आहेत. आता पूतना आपल्याला माहिती आहे की कंसानी सगळे जे आपले राक्षस मित्र म्हणू किंवा त्याचा परिवार म्हणू सगळ्यांना सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला नुकतीच जन्मलेली मुलं असतील ती नाश करता येतील तेवढी करा. सगळ्यांना 8-10 दिवसातल्या मुलांचा शोध घ्या आणि सगळ्यांचा फडशा पाडा. तशी आता ही पूतना नावाची राक्षसी अत्यंत क्रूर आहे आणि लहान मुलांना मारणं एवढंच तिचं एक महत्त्वाचं काम होतं. बघा कशाच्या मिशानी, स्तनपानाच्या मिशानीही करत होती. आणि लहान बाळाला काय कळतं हो, आपपर माझी आई कुठली नाही. इतक्या पहिल्या 10 दिवसातल्या मुलाला काही ज्ञान नसतं, फक्त आपलं पोट भरणं एवढंच समाधान असतं त्यांना. म्हणून ती एवढंच काम करत होती. कंसाच्या आज्ञेवरून ती सगळी नगरं, सगळी गावं, सगळ्या गवळ्यांच्या वस्त्या फिरत लहान मुलांना मारण्याचं काम करत होती. आता जेथील लोक आपल्या दैनंदिन कामामध्ये राक्षसांची भीती घालवणाऱ्या भक्तवत्सल भगवंताचं स्मरण करत होते, तिथंच म्हणजे जिथं करत नव्हते तिथं भगवंताचं फावलंय आणि जिथं करत होते तिथं म्हणजे भगवंताचं नाही, तिथं राक्षसांचं फावलंय. आणि भगवंताचं स्मरण जिथं करत होते तिथं राक्षसांचं काहीही चाललेलं नाही. आता ही आकाशमार्गानं जाऊ शकत होती, इच्छेनुसार रूप घेऊ शकत होती, मायावीच म्हणायचे बघा. आणि आपण काल आज सारखे त्या समर्थांच्या याच्यामध्ये माया 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 ब्रह्म इतकं शिकतो आहोत की हा सगळा खोटा देखावा, सगळं खोटं रूप. आणि हे करण्याचं तिला कौशल्य होतं. एके दिवशी ती नंदाच्या गोकुळाजवळ येऊन
मायेनं एक स्वतःला सुंदर तरुणीचं रूप धारण केले, अतिशय सुंदर, आणि गोकुळामध्ये शिरली. तिनं आता तिचं वर्णन तर इतकं सुंदर केलं भागवतकारांनी, सांगितलं तर संस्कृत खरं छान आहे अभ्यासायला. ताम केशबंधव्यतिशक्त मल्लिकां बृहन्नितंबस्तनकृच्छ मध्यमां सुवाससं कंपितकर्णभूषण मंडिताननम. तिनं अंबाड्यावर मोगऱ्याची वेणी घातलेली होती, सुंदर वस्त्र परिधान केली होती, कानामध्ये कर्णफुलं डुलत होती, हलत होती, आणि तिच्या चमकण्यामुळं, म्हणजे त्या कुंडलांच्या चमकण्यामुळं तोंडावर आलेले केस, कुरळे केस शोभिवंत दिसत होते. आजकाल फॅशन करतात मुद्दाम ब्युटी पार्लरला जाऊन, आणि सगळेच तिचे अवयव असे नितांत सुंदर असे होते, आणि सौंदर्याची जी लक्षणं आहेत ती सगळी तिच्याकडं होती. मग ती अशी मधुर हास्य करत, असे कटाक्ष टाकत सगळ्या वासियांचं चित्त वेधून घेत होती. आणि हातात कमळ घेऊन येणाऱ्या त्या रूपवती रमणीला पाहून गोपींना तर वाटलं, ही जणू साक्षात लक्ष्मीच आपल्या व्रजामध्ये आलेली आहे, आणि आपल्या पतीचं दर्शन घेण्यासाठी आलेली आहेस लक्ष्मी. आपला पती म्हणजे भगवान हरी. तर बालग्रहासारखी ती इकडं तिकडं लहान मुलांना शोधत होती, आणि नंदाच्या घरात पहिली शिरलेली आहे, तिला तोच काठा काढायचा होता. आता दुष्टांचे काळ जे बालक आहेत श्रीकृष्ण, ते पाळण्यामध्ये शांत झोपलेले होते. तिनं पाहिलंय, पण राखेच्या ढिगात लपलेला अग्नी असतो त्याप्रमाणे त्यांनी आपलं प्रचंड तेज लपवून ठेवलं होतं. बालच आहेत, बालरूप आहे, पण मूळ त्यांचं तेज काही त्यांच्यातलं संपलेलं नाही आहे किंवा असं गुप्त नाही आहे, पण ते त्यांनी लपवून ठेवलं. आणि चराचराचा आत्मा असणाऱ्या त्यांनी लहान मुलांना मारणारा हा ग्रह आहे हे जाणूनसुद्धा आपले डोळे बंद केले. कधी कधी आपण म्हणतो ना, शांतम पापम, माझ्या डोळ्यानं वाईट बघायला नको, तसं त्याने डोळे मिटून घेतले, आणि एखाद्यानं नकळत झोपलेल्या सापाला दोरी समजून उचलून घ्यावं. बघा, झोपलेल्या सापाला दोरी समजून एखाद्यानं उचलून घ्यावं, त्याप्रमाणे ह्या काळरूप श्रीकृष्णाला पूतनेनं पाळण्यातनं अलगद उचलून घेतलेलं आहे. तिचा काळच आहे तो, पण तिचं एकदा समाधान होऊ देत ना, कृष्णाचं आपलं कंसाचं त्याहून होऊ देत. मग तिनं मखमली म्यान्यात लपवलेल्या तीक्ष्ण धारेच्या तलवारीप्रमाणे, पूतनेचं हृदय क्रूर होतं, पण म्यान मखमली, त्यात धारदार सुरी किंवा तलवार, तशी ही धारदार हे असणारी, काय म्हणू आपण, दुष्ट असणारी अशी ही मधुर व्यवहार तर करत होती, त्याला वरवर अगदी खेळवत होती. आणि रोहिणीनं आणि यशोदेनं तिला पाहिलं बरं का, पण तिच्या सौंदर्याच्या प्रभावानं सगळे हतप्रभ झाले आणि स्तब्धपणे तिच्याकडं पाहत राहिले. आता आपल्याकडे कुणी लहान मुलाला भेटायला येतात, आणि काही जण अगदी फार चतुर असतात, येतात लगेच उचलून घेतात. काही जण म्हणतात, नाही बाबा, आईला विचारल्याशिवाय नको घ्यायला, आपण हातपाय धुवायला पाहिजे. तसलं इथं काही उपचारच नव्हते किंवा व्यवहारच नव्हते. आणि तिनं इकडं तिकडं भयंकर त्या बालकाला आपल्या भयंकर मांडीवर घेतलं, त्याला स्तनपान सुरू केलेलं आहे, आणि भयंकर विष लावलेलं होतं तिनं त्या स्तनाला, जे विष कुठल्याही प्रकारे पचू शकणार नाही. तेव्हा भगवंतानी तिच्या दोन्ही स्तनांना इतका जोरात दाब दिलेला आहे, आणि प्राणासह तिचं दूध प्राशन केलं, म्हणजे तिचे प्राणसुद्धा प्राशन केले, म्हणजे गेले. सगळी मर्मस्थानं तिची खिळखिळी झाली. इतक्या जोरात त्यांनी तिला वेदना दिलेल्या आहेत की ती म्हणते, अरे सोड, पुरे पुरे. लहान बाळं काही वेळेला फार असं करतात, हट्ट करतात, ते तिला आता समजलेलं आहे, आणि म्हणून तिनं वारंवार आपले हात पाय आपटायला सुरुवात केली, रडायला लागली. तिनं डोळे गरगर फिरवले, आणि तिचं शरीर सगळं घामाने डबडबलेलं आहे. तिच्या भयंकर आक्रोशानं डोंगरासह पृथ्वी आणि ग्रहासह अंतरिक्ष डळमळायला लागले. इतकी जोरात तिनं चित्कार केलेला आहे. 7 पाताळ आणि सगळ्या दिशा, दशदिशा या दुमदुमून गेलेल्या आहेत. विजा कोसळतायत की काय या शंकेनं
पुष्कळशे लोक जमिनीवर पडलेत, कारण ती होतीच भयंकर क्रूर राक्षसी होती. आणि मग परीक्षिताला शुकदेव सांगतायत की अशा प्रकारे पूतनेच्या स्तनामध्ये इतक्या वेदना झाल्या की ती गतप्राण झाली आणि ती मूळ रूपानं प्रगट झाली. जे पहिलं घेतलेलं सौंदर्याचं रूप ते सगळं तिचं नष्ट झालं. मग केस विस्कटलेले, इंद्राच्या वज्रानं घायाळ होऊन वृत्रासूर जसा पडलेला होता तशी ती बाहेर म्हणजे गोठ्यात हातपाय पसरून पडली, अक्राळ विक्राळ. आपल्याला तर तेवढे हात होणार पण नाहीत. तर तिचं शरीर सगळं भयानक होतं, मायावी रूप फार सुंदर होतं. आता काय वर्णन केलंय भागवतकारांनी, खरं म्हणजे ते इतके सगळे श्लोक सगळेच हे करायला पाहिजेत, आपण समजून घ्यायला पाहिजेत की तिचं तोंड जे होतं ते नांगराच्या फाळासारखं होतं, तीक्ष्ण होतं, भयंकर दाढा त्यामध्ये होत्या, नागपुड्या डोंगरा एवढ्या गुहेप्रमाणे खोल होत्या, म्हणजे मोठं सगळं विक्राळ होतं सगळं. स्तन जे होते ते पहाडावरून निखळलेल्या कड्यांसारखे होते आणि लाल लाल केस चारी बाजूंना विस्कटून पसरलेले होते. डोळे अंधाऱ्या विहिरीप्रमाणे अतिशय खोल होते, नितंब नदीच्या उंच किनाऱ्यासारखे होते. हात जांघा हे पाय नदीच्या पुलाप्रमाणे वाटत होते. केवढं म्हणजे भव्यतेचं वर्णन करण्यात व्याससुद्धा कमी नाही आहेत. आणि पोट पाणी नसलेल्या डोहाप्रमाणे दिसत होतं. खरं म्हणजे हिचा फार मोठा हे आहे, 1 तासभर त्यालाच पाहिजे. आणि ते सगळं पूतनेचं शरीर पाहून अहो सगळे गोपी गवळणी त्या सगळ्या घाबरल्या, भयभीत झालेल्या आहेत. आपल्याला सुद्धा अंगावर शहारा येतोय बघा तिचं वर्णन ऐकून. आणि भयंकर किंकाळी फोडू ऐकून सगळ्यांचं हृदय अगदी आणि कान आणि डोकं हे अगोदरच फुटून गेल्यासारखं झालेलं होतं. जेव्हा गोपींनी पाहिलं की बाळ श्रीकृष्ण निर्भयपणे तिच्या मांडीवर छातीवर लोळत आहे, त्याला त्याचं काहीच नाही, तेव्हा त्या सगळ्या घाबरल्या आणि पटकन जाऊन त्यांनी श्रीकृष्णाला उचलून घेतलेलं आहे. आणि उचलून घेऊन यशोदा आणि रोहिणीसह गोपींनी गाईचं शेपूट आहे ना, आपल्याकडे ही एक पद्धत होती किंवा आहे की गाईचं शेपूट अंगावरून फिरवायचं म्हणजे त्या बाळाला दुष्टशक्तीपासून वाचवायचं. किती गाईला महत्त्व आहे बघा. आणि मग त्यांनी प्रथम आता त्याची सगळी काळजी घेत आहेत त्या. पहिलं त्याला गोमूत्रानं स्नान घातलं, किती महत्त्व आहे गोमूत्राचं. नंतर सगळ्या अंगाला गाईच्या अंगावरून धूळ लावली, अंगावरची जी धूळ आहे ना गाईच्या ती लावलेली. आणि नंतर 12ही अंगांना भगवंताच्या नामाने शेण लावून पीडाशमन केलेलं आहे, सगळे महत्त्वाचे अवयव. मग गोपींनी आचमन केलं, अंगन्यास केला, करन्यास केला, आपण जे भगवद्गीता म्हणताना सगळं करतो, बीजन्यास केलेले आहेत. आणि गोपी म्हणतात, अजन्मा भगवान तुझ्या पायांचं, मणिमान गुडघ्यांचं, यज्ञपुरुष मांड्यांचं, अच्युत कमरेचं, हयग्रीव पोटाचं, केशव हृदयाचं, ईश वक्षस्थळाचं, सूर्यकंठाचं, विष्णू हातांचं, उरुक्रम तोंडाचं आणि ईश्वर मस्तकाचं रक्षण करो. शिरोमे राघव पातू, तो जो भगवद्गीतेतला श्लोक आहे ना तसा हा श्लोक आहे. वेळच संपली. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.